BA अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ही मुंबई विद्यापीठाची पदवी त्यांनी मिळवली. आता त्यांना वाटलं की आपल्याला सयाजीराव महाराजांनी मदत केलेली आहे आणि त्या मदतीची आपण परतफेड केली पाहिजे आणि म्हणून त्यांनी ठरवलं की बडोदा संस्थानामध्ये आपण आता नोकरी करावी. पण रामजी बाबाला हे मान्य नव्हतं. रामजी बाबाचं म्हणणं होतं की तू खूप शिकलं पाहिजे, मोठं झालं पाहिजे, ज्ञान मिळवलं पाहिजे. पण हे न म्हणजे रामजी बाबाचं नाही ऐकता बाबासाहेब तिथं बडोद्याला नोकरीला गेले. इकडे रामजी बाबाची तब्येत खालावली आणि मग बाबासाहेब आले. रामजी बाबांचं निधन झालं. बाबासाहेब पोरके झाले. बाबासाहेबांचा आधारवड गेला, बाबासाहेबांचा आधार गेला. काय करावं हे बाबासाहेबांना सुचेना, पण आपल्या वडिलांची इच्छा पण पूर्ण केली पाहिजे असं बाबासाहेबांना वाटलं आणि पुन्हा एकदा बाबासाहेब बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांना भेटले. सयाजीराव गायकवाड महाराजांनी बाबासाहेबांना अमेरिकेमध्ये जाण्यासाठी, उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली आणि बाबासाहेब अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले. तिथं बाबासाहेबांनी मन लावून अभ्यास केला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केला, रात्रीचा दिवस केला. ज्या अभ्यासक्रमाला 5-5, 6-6 वर्ष लागतात तो अभ्यासक्रम 3 वर्षामध्ये बाबासाहेबांनी पूर्ण केला. MA अर्थशास्त्राची पदवी मिळवली आणि PhD साठी प्रबंध लिहिला. हा प्रबंध त्यांनी सयाजीराव गायकवाड महाराजांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केला. बाबासाहेबांना वाटलं की आपण इतरही शिक्षण घेतलं पाहिजे आणि म्हणून बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या ठिकाणी MSc आणि बॅरिस्टर ॲट लॉ हे शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि प्रवेश घेतला. पण दुर्दैवानं त्यांची शिष्यवृत्तीची कालमर्यादा संपली आणि त्यामुळे त्यांना परत भारतामध्ये यावं लागलं. करारानुसार त्यांना बडोदा संस्थानात नोकरी करावी लागली आणि ते बडोदा संस्थानामध्ये नोकरीवरती रुजू झाले. तिथं ते महाराजांचे मिलिटरी सेक्रेटरी म्हणून रुजू झाले. पण तिथंही त्यांचा जातीयतेनं पिच्छा सोडला नाही. एवढे उच्च विद्याभूषित, उच्च विद्या अलंकृत बाबासाहेब, पण तिथंही बाबासाहेबांना त्यांच्या कार्यालयामध्ये जातीय भेदभावाचा सामना करावा लागला. बाबासाहेबांना बडोदा संस्थानामध्ये राहायला भाड्यानं रूम मिळाली नाही. आजही आपण 21व्या शतकामध्ये 2026 साली पाहतो की अनेक लोकांना जातीच्या कारणावरून राहायला भाड्यानं रूम मिळत नाही. थेट जात विचारता येत नाही म्हणून आडनाव विचारलं जातं. आडनावरून जातीचा अंदाज बांधला जातो. म्हणजे आजही कितीही भाडे खाऊ घातले तर काही जातीवादी भाडखाऊ लोक भाड्याची रूम भाड्याने देत नाहीत. तर तेव्हाचे जातीवादी भाडखाऊ भाडे लोक किती भाड्याचे असतील याची कल्पनाच न केलेली बरी. बाबासाहेबांनी ती नोकरी त्या ठिकाणी काही कर्मठ कर्मचारी जे ब्राह्मण किंवा तत्सम जातीतले होते ते असं म्हणायचे की शिंकला हो शिंकला, BA MA PhD अगदी BSc अगदी बारेट लॉ झाला, पण कुणाच्या पैशावर? आमच्याच ना. या सगळ्या गोष्टींचा बाबासाहेब कंटाळले आणि बाबासाहेबांनी नोकरी सोडण्याचा विचार केला आणि बाबासाहेब मुंबई या ठिकाणी परत आले. मुंबईमध्ये सिडनेहम कॉलेज ऑफ कॉमर्स येथे राजकीय अर्थशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी बाबासाहेबांना मिळाली आणि बाबासाहेब तिथं प्राध्यापकी करू लागले. बाबासाहेबांचं व्याख्यान इतकं प्रभावित करणारं असायचं की इतर वर्गातले विद्यार्थी, इतर महाविद्यालयातले विद्यार्थी सुद्धा तिथं त्यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी यायचे. इतकं त्यांचं व्याख्यान प्रभावित करणारं असायचं. दरम्यान बाबासाहेबांनी या प्राध्यापकाच्या नोकरीमधून काही पैसे जमा केले, काही बचत केली आणि पुन्हा ते विलायताला गेले. तिथं त्यांचं अपूर्ण शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. मास्टर ऑफ सायन्स आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली. डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा प्रबंध लिहून मिळवली. तो प्रबंध त्यांनी त्यांच्या आई वडिलांना अर्पण केला. आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना यामध्ये द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या प्रबंधाचा अतिशय मोलाचा आणि सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळाली आणि असे उच्च विद्या भूषित, उच्च विद्या अलंकृत, उच्च विद्या संपन्न बाबासाहेब भारतामध्ये परत आले. मार्च 1920 साली माणगाव येथे परिषद भरली. तिथं छत्रपती शाहू महाराज होते आणि शाहू महाराजांनी सांगितलं की आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला तुमचा तारणहार मिळालेला आहे. आंबेडकर हेच तुमच्या गुलामीच्या साखळ्या तोडतील आणि माझं अंतकरण मला सांगतं की बाबासाहेब केवळ तुमचे नेते होणार नाहीत तर संबंध देशाचे पुढारी होतील. असं भाकीत छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी केलं आणि ते येणाऱ्या काळामध्ये खरं ठरलं हे आपण सर्व जाणतात.
बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक लढ्याची सुरुवात चौदार तळ्याच्या सत्याग्रहाने केली. बाबासाहेबांचं म्हणणं होतं की चौदार तळ्याचं पाणी आपण हजारो वर्ष पिलो नाहीत म्हणून काही मेलो नाहीत आणि आपण जर हे पाणी पिलं तर आपण काही अमर होणार नाहीत, परंतु पाणी हा नैसर्गिक घटक आहे आणि हे तळं जे आहे ते सरकारच्या मालकीच्या जागेवरती आहे. जे अर्थी सरकारच्या मालकीच्या जागेवरती आहे त्या अर्थी ते सार्वजनिक आणि सरकारचं आहे आणि त्या अर्थी ते पाणी पिण्याचा आपल्याला हक्क आहे असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग करून बाबासाहेबांनी महाडच्या न्यायालयामध्ये, ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह लढला आणि जिंकून देखील दाखवला. बाबासाहेबांनी काळाराम मंदिराचा सत्याग्रह केला. काळाराम मंदिराचा सत्याग्रह असेल